राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। दिवाळीपूर्वीच सरसकट मदत करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी पंढरपूर भागातील शेती पिकाचे नुकसानीची पाहणी केली। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तातडीने मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले। मग सरसकट मदतीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले, तसेच दिवाळीपूर्वीच मदत मिळणार का, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत। नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण मुळात एनडीआरएफने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे, पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई, शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ। तातडीची मदत हा महत्त्वाचा विषय आहे। ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की एनडीआरएफ मध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलं आहे। आपल्या नॉर्म्समध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे। शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी बाबत नवीन परिपत्रक जी.आर. आला आहे। सरकारमार्फत कोणतेही फार्मर आयडी कार्ड अजून आलेले नाही। फार्मर आयडी फक्त डिजिटल उपलब्ध आहे। कोणीही चुकीची कार्ड बनवून शेतकऱ्यांना फसवू नये किंवा वितरित करू नये। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 121 कोटीच्या निधीची मंजुरी। आतापर्यंत दिली आहे 219 कोटी 70 लाखाची मदत। पालकमंत्री बुलढाणा। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे। रात्रभर पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पळवला। शेतीचे चित्र 9 तासात पलटले। अवघ्या शेतात पाणीच पाणी, कपाशी मका पिकाला फटका। पिंपरखेडा परिसरात शेतात पाणीच पाणी। पिकासोबत जमीनही खरडून गेली। ओल्या दुष्काळापेक्षाही भयंकर स्थिती। बार्शी तालुक्यातील पाऊस काही थांबेना। निम्म्या तालुक्यातील ग्रामीण रस्ते आणि पूल पाण्याखाली। नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी रस्त्यावर। नागपूर मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा। 28 पासून राज्यभर आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा। सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्याची मागणी। पाथरीत गाजली शेतकरी हक्क परिषद। आता तालुक्याचा फेरा वाचणार, गावातच सातबारा दुरुस्त होणार। सर्वांसाठी घरे उपक्रमासाठी कार्यवाही। ग्रामीण भागातील प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार। सरकार आंदोलनाची दाहकता गांभीर्याने घेत नाही, बोराडे। धनगर समाजाचा आज जालन्यात विराट मोर्चा। नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यासाठी महिला शेतकऱ्याचा तहसीलदारांना घेराव। नरखेड तहसील कार्यालयात ठिय्या।
फळगळीसह पिकांच्या नुकसान भरपाईची केली मागणी. अकोला, बाळापूर, परतूर तालुक्यातील 1314 सिंचन विहिरीचा घोटाळा, विभागीय चौकशीचे दिले आदेश, प्रशासकीय अधिकारी अडचणीत, आमदार नितीन देशमुख यांचा पाठपुरावा. सेलू येथे विजेच्या कडकडाटासह सोमवारी रात्री 7:30 वाजता मुसळधार पावसाने झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत सतत पाऊस पडत राहिल्यामुळे दुधना, कसुरा व करपरा या प्रमुख नद्यांना पूर आल्याने पाथरी, परभणी, राजवाडी, वालूर हे मार्ग मंगळवारी दुपारी उशिरापर्यंत बंद होते. बांधकाम कामगारांना 2 लाखापर्यंत मोफत उपचार, 2,34,650 जणांना मिळाला आतापर्यंत लाभ. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डावलून नातेवाईकांना दिला मदत निधी, पालकमंत्र्याकडून चौकशीचे आदेश, हळदी ग्रामपंचायतीचा अनियमितपणा. पूरग्रस्तांचा आक्रोश, पशुधन, अन्नधान्य पाण्यात. अतिवृष्टीने सोयाबीन, तुरीचे नुकसान, शेतकऱ्यांना द्यावी आर्थिक मदत. पैठण तहसील समोर धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन, समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, नायब तहसीलदारांना दिले निवेदन. मांजरा नदीच्या महापुराने शेतातील पीक, घर आणि संसारही गेला वाहून, जनकपुरातील शेतकऱ्यास सुरक्षित ठिकाणी हलवले. उमरगा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून सोमवारी आमदार प्रवीण स्वामी यांनी बलसूर येथे शेतशिवारात बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची केली पाहणी. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यावर आलेले हे संकट पाहता शासनाने वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याची कर्जमाफी करावी या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. सप्टेंबरमध्ये 66,000 हेक्टर नुकसानीचा अंदाज. गंगाखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पिके अशी पाण्याखाली गेलेली आहे. ओला दुष्काळ, खरीपाची 90% पिके पाण्यात. पावसाचा कहर पुन्हा पुन्हा होतोय, त्याच त्या मंडळात अतिवृष्टीची नोंद. नुकसानीचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा. मंठा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ, सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब. सततच्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी झाले हवालदिल. बाजार समितीच्या व्यवहाराविरुद्ध स्वाभिमानीचे मुंडन आंदोलन. कन्नडमध्ये राजकारण तापले, जागा भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप. पावसाचा धुमाकूळ सुरूच, वैजापूर, फुलंब्रीसह पैठण तालुक्याला फटका. बीड जिल्ह्यातील गावांना पुराचा वेढा, लोक अडकले, पिकेही पाण्यात. अतिवृष्टीचा फटका, आठवड्यापासून पावसाचा कहर, नागरिक भयभीत. पिके पाण्यात, 15 जनावरे दगावली, 32 घरांची पडझड. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी. 22 दिवसात 2.5 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त. अनेकांचे संसार उघड्यावर. पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने. अतिवृष्टीने नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, अर्जुन खोतकर यांची मागणी. शेतकरी नागरिकांच्या डोळ्यांनाही पूर. पीक नुकसानीची पाहणी करताना आमदार अर्जुन खोतकर. कळंब येथे पडत्या पावसात काळोख्या अंधारात आमदारांनी दिली आपत्ग्रस्त भागाला भेट. नारायणगाव, वारुळवाडीत भागेश्वर दूध संस्थेच्या सभेत घोषणाबाजी. थकीत बोनस द्या, दूध गवळ्यांना सभासद करा आणि वाजवी दरात पशुखाद्य उपलब्ध करा अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान, 244 कोटीची मदत जाहीर. जिल्ह्यात 3,80,511 शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.